माय बापू, भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी अवतार धारण केला तो पतिताचा अवतार आहे. हरिपाळ देवाचं पतित उठवलं आणि पतित जनतेला उद्धारण्याचा विडा स्वीकारला. कवना कवनी येसन, कवना कवनी येसन, येथ जीवोदरतेचे हेच व्यसन. हे व्यसन घेऊन, हे व्यसन स्वीकारून भरोजच्या राज्यवैभवाचा त्याग करून स्वामी त्या कमळाईसा मातावर उदास होऊन त्यांनी गुजरात सोडलं, महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये रुद्रपूर नावाचं गाव आहे, तिथं आले. रांजण हाट नावाचा हाट होता त्यावेळेस. त्या हाटामध्ये श्री गोविंदप्रभू महाराज क्रीडा करत होते. शेंगूर बुडे होते त्याच्या हातात आणि ते शेंगूर बुडं म्हणजे गोड पदार्थ होता एक, त्याची चव चाखत होते ते. एवढ्यात भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणजे हरिपाळ देव तिथे गेले आणि त्यांनी आपल्या हातातला जो गोड पदार्थ होता तो हरिपाळ देवाच्या दिशेने फेकला. हरिपाळ देवाने तो झेलला आणि प्रसाद म्हणून ग्रहण केला आणि गोविंदप्रभू महाराजाकडून पर आणि आवर विद्याचा स्वीकार केला. पर म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर म्हणजे 81 कोटी 1,10,10 देवताची विद्या. तर हे पर आणि आवर विद्येचा स्वीकार केला आणि श्री चक्रधर हे नाम स्वीकार केलं. ते श्री गोविंदप्रभू महाराज म्हणले चक्र्या होय म्हणे, चक्र्या होय म्हणे. चक्रधर हे नाव स्वीकार केलं आणि स्वामी महाराष्ट्रात 48 वर्षे एकांतात आणि 8 वर्षे लोकांतात असे 56 वर्षे भ्रमण केलं त्यानं. आणि त्यानं जीवाचा उद्धारासाठी गावगाव हिंडले. वाडोवाडी घेऊशिलं लोकांना, वाडोवाडी गेले आणि श्री चक्रधर स्वामी महाराजानं लोकांना 9 प्रकरणातून उपदेश केला. आणि ज्या लोकांना 9 प्रकरणं समजले तर ठीक आहे, पण ज्याला समजले नाही त्या लोकांना त्यांनी म्हणजे दृष्टांत देऊन समजून सांगितलं. मायबाबो, तर ते दृष्टांत 114 दृष्टांत आहेत. तर त्यापैकी मी एक तुम्हाला दृष्टांत सांगणार आहे, तो म्हणजे डुळकेल्या बाळकाचा. मायबाबो, परमेश्वराला आपल्या आनंद देण्याची प्रवृत्ती होते आणि मग परमेश्वर जीवाला तिथून आनंद देण्याचा इच्छेनं म्हणजे इच्छेनं ते प्रवृत्त होतात. इच्छा प्रवृत्ती होती त्याला. त्यावेळेस जीव तमत असतो, पण तिथं त्याला आनंद द्यायला लागलेली असते. त्यामुळे तो आदमती, त्याचं स्वरूप आदमती, आदगती, आदरती झालेलं असते आणि ते आदगती आदमती त्यामुळं तो आनंद घेऊ शकला नाही. मग परमेश्वरानं ठरवलं की याला प्रपंचात आणावं, याला देह द्यावा, मनुष्य देह आपण स्वतः अवतारावे, याला ज्ञान द्यावा आणि ज्ञान देऊन याच्याकडून आचरण करून घ्यावा आणि आचरण करून घेऊन याच्या अनादिचा छेद करावा. नंतर हा आपला आनंद घेऊ शकेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं. पण परमेश्वर हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहेत, ते काहीच करत नाहीत. मग ही प्रवृत्ती मायेनं जाणली. मायेनं जीवाला तमातून बाहेर काढलं आणि आपल्या स्वरूपाचे हजारो अंश विभागून प्रत्येकाला एक चिटकिलं आणि त्याला संलग्न असे म्हणतात. आणि संलग्न आणि जीवाला तिने मायेनं संलग्न आले आणि जीवाला आदिमळ लावलं आणि हरितात लोटलं. हरितातून जीवानं प्रपंचाची सूक्ष्म प्रपंच रचना केली आणि मायेनं स्थूळ प्रपंच रचना केली आणि हा भेद तयार झाला केला आणि हा भेद कासवाकार विश्वमूर्तीमध्ये बसून दिला. अशा प्रमाणे प्रपंचाची रचना झाली आणि मग नंतर जीवाला मायेनं प्रपंचातून हरितातून प्रपंचात लोटून दिलं. पण हा जीव हा प्रथमच याच्यात तमातून निघलेला होता. त्याच्याजवळ कोणतेही कर्मलेप नव्हते. त्यामुळं त्याला कोण्या कर्मफळात घालावं, म्हणजे स्वर्गाला घालावं का नरकाला घालावं का मोक्षाला घालावं का कर्मविद टाकवायला म्हणजे मनुष्य देह द्यावा, तर हे काही करता आलं नाही. त्यामुळं परमेश्वरानं 3 मूळ सृष्ट्याची रचना केली. तिथं ज्ञान दिलं आणि ते ज्ञान आपण गमवलं मायबापू.
आणि ते ज्ञान गविलं. मग नंतर परमेश्वरानं चौथी सृष्टी केली, तयार केली, तिला प्रवाही सृष्टी म्हणतात. तर हे समजून सांगण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला एक दृष्टांत दिला. ते म्हणतात, कोणी एक माता असे, ते आपल्या लेकरूवाशी पेहे दे, म्हणजे पाजी ते, तर त्या तथा पाजी ते डुळकी, मग ते त्याला काहीतरी मांदे पडलेलं असतं, ते डुळकी ते, तर ते दे मागू ते डुळकी. शेजे सायले म्हणते, त्या म्हणते हाओ ह्या डुळकीत आहे तरी याशी का पाहिजे तशी, अरे डुळकायले ना बाबा, तर मग याला का पाचतात तू. ते म्हणले, ती बाई म्हणते, आई म्हणते, घे हो आई, आतू तो तरी रिते, मग थोडं तरी राहील. त्याप्रमाणे माय बाबा परमेश्वराचे उपकार बघा आपल्यावर. परमेश्वरानं आपल्याला तमातून बाहेर काढून म्हणजे तीन मूळ सृष्ट्याची रचना केली आणि मूळ सृष्ट्या रचना करून आपल्याला ज्ञान दिलं. आपण ते ज्ञान गमावलं आणि मग गमिलं. पहिल्या सृष्टीत म्हणजे पहिल्या सृष्टीमध्ये आगंतुक कर्म केले, दुसऱ्या सृष्टीत अनारब्ध झाले आणि तिसऱ्या सृष्टीत ते पारब्ध झाले. आणि पुन्हा मग परमेश्वरानं त्या चतुर्विधीला घातलं. पुन्हा परमेश्वरानं आपल्याला चतुर्विधीला घातलं. आणि इथून पुढं म्हणजे युगाची रचना झाली, कृतियुग रचलं. आणि त्या कृतियुगात म्हणजे आपल्याला अयोनीस म्हणजे योनी नाही, कोण्या योनीतून नाही, आपल्याला मनुष्य देह दिले. आणि आपल्याला पुन्हा म्हणजे म्हणजे आपल्याला म्हणजे हे नाही दिले आपल्याला, म्हणजे आपल्याला कोणतीही चिंता ठेवली नाही आपल्याला, म्हणजे कोणतीही चिंता ठेवली नाही. आणि मग असं आपल्यावर उपकार केला. आणि प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर येतात आणि आपल्याला ज्ञान देतात. आणि ज्यावेळेस सगळ्या लोकांना ज्ञान पायी फिरत त्यावेळेस परमेश्वर ह्या सृष्टीचा संहार करतात. तर त्याप्रमाणे मायबापो, तर त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला शास्त्र निरूपतात. आणि मग प्रत्येक वेळेस आपल्याला ते शास्त्र प्रत्येक सृष्टीमध्ये आपल्याला ते शास्त्र सांगतात. आणि मग त्याच्यासोबत अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी असतात. आणि ते विशेष ज्ञानी असतात. जीव त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला शास्त्र निरूपात जीव विसरतो, परमेश्वर पुन्हा पुन्हा सांगतात. मग परमेश्वरासोबत अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी असतात. ते म्हणतात, जी हा विसरतो याला पुढती का सांगता, तर सांगता आहात, तर ते म्हणतात जाऊ द्या हो, थोडी वासना तरी शिल्लक राहील, किंवा थोडं तरी ज्ञान त्याच्याजवळ राहील. एकदम तेवढं संपूर्णता राहणार नाही, परंतु थोडं तरी ज्ञान नाही. असे मायबाबा परमेश्वर आपल्यावर दया करतात. आपल्याला वारंवार प्रत्येक तीन सृष्ट्या, मूळ सृष्ट्यात तर ज्ञान दिलंच, आपण ते ओकून टाकलं. परंतु मग त्या तीन सृष्ट्यानंतर देखील आपल्याला कृतियुगात जन्म दिला. अष्टस्वभाव नाही दिले आपल्याला, म्हणजे आपल्याला म्हणजे मळ नाही, मूत्र नाही, शीत नाही, ऊस नाही, भय नाही, निद्रा नाही, कोणतेच स्वभाव नाही दिले. आणि आपल्याला एकदम चांगलं जीवन दिलं, 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं. आणि पुन्हा परमेश्वर देतात ज्ञान. आणि पुन्हा मग त्या अप्रोक्ष ज्ञानी म्हणतात, अहो याला कशाला द्यायले तुम्ही. ते परमेश्वर म्हणतात, नाही हो, थोडी तरी वासना त्याजवळ राहील. तर याप्रमाणे परमेश्वर हो कृपेचा सागर आहे तो म्हणजे दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू असा परमेश्वर आहे. मायबाप तो आपल्याला वरचीवर ज्ञान देतो आणि ते आपण ज्ञान गमवतो. जशी ती आई त्या लेकरावर दया करते आणि त्या लेकराला वरचीवर पाजते, ते लेकरू वखत आहे तरी पाजते. शेजासायला म्हणतात की बाबा हे कशाला पाजते याला तू, तर ती म्हणती नाही हो, थोडं तरी त्याच्या पोटात थोडा तरी घोट राहील. त्याप्रमाणे परमेश्वर देखील आपल्याला प्रतिसृष्टी, मूळ सृष्ट्यात ज्ञान देतात, परिसृष्टीत ज्ञान देतात. मग अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी असतात. ते म्हणतात अहो कशाला देता यायला, हे विसरायले ना. ते म्हणले अरे बाबा हो, थोडं तरी वासना तर राहीन याला. तर त्याप्रमाणे माय हो परमेश्वर आपल्यावर दया करतात. तशीच श्री चक्रधर स्वामी महाराजांनं आपल्यावर दया केली आणि आपल्याला ज्ञान दिलं, बऱ्याच लोकांचा उद्धार केला. आणि हे ज्ञान आपण अवगत करावं अशी माझी, तुम्ही अवगत करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे, अशी माझी अपेक्षा आहे. तर मायबाबा ते ज्ञान अवगत करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.